ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। जागो उठ कर देखो, जीवन जो तुजागर है। सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं। नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार मित्रांनो। आजच्या आपल्या या मल्हार कम्युनिकेशन प्रस्तुत हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा ह्या आपल्या लोकप्रियतेच्या शिखराकडे वाटचाल करणाऱ्या संवाद कट्ट्याच्या आजच्या अतिथी आहेत एक सूरसंपन्न गायिका, ग्रामीण भागातनं आलेल्या सौभाग्यवती अंजली धुमाळ यांची जी जर्नी आहे मित्रांनो ती अत्यंत इन्स्पायरिंग आहे। कुठलाही अशी खास पूर्वपीठिका नाही, पण आपला गळा हा गाता आहे हे समजल्यानंतर आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली गावी त्यांच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये असलेल्या छोट्या गावामध्ये त्या प्रारंभी त्यांचं बालपण गेलेलं आणि तिथं त्यांना हा छंद, ही आवड खऱ्या अर्थाने निर्माण झाली। तर आजच्या आपल्या 205व्या भागामध्ये आजच्या अतिथी आहेत गायिका अंजली धुमाळ। आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि जाणून घेऊया की एकूणच हा सगळा त्यांचा प्रवास जो आहे, सुरेल असा प्रवास, तो कसा नेमका झालेला आहे। अंजलीजी, आमच्या या मल्हार कम्युनिकेशन्सच्या संवाद कट्ट्यावर आमच्या अख्ख्या टीमच्या वतीनं आमचं आपलं सहर्ष स्वागत आहे। मला सांगा, तुम्ही MA हिंदी आहात, MA संगीत देखील आहात आणि सध्या आपल्या जळगावच्या गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये बरोबर आहे शिक्षिका म्हणून देखील तुम्ही कार्यरत आहात। तर मागे वळून पाहताना नेमका आपला जो विषय आहे, माझे जीवन गाणे, म्युझिक इज अ टॉनिक आपण असं म्हणतो, आणि बाथरूममध्ये गाणं वेगळं आणि अख्ख्या जनसमुदायापुढं की त्यातले दर्दी रसिक असतात त्यांची चांगल्यापैकी गर्दीसुद्धा असते मित्रांनो, आणि त्या गर्दीला रिझवणं आणि उत्तम गाणं सादर करणं आणि टाळ्या वसूल करणं हे सोपं नाही आहे, पण त्याच्यासाठी रियाज लागतो आणि अलीकडे असं म्हणतात की परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। तर त्या दृष्टिकोनातून अंजलीजी, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा असणार आहे की बालपणाविषयी तुम्ही जरा आम्हाला, आमच्या ह्या रसिक मित्रांना जरा अवगत करा की तुमचा भूतकाळ काय नेमका आणि गायकीकडे कशा वळलात तुम्ही। अगदी खरं आहे सर, मी अगदी ग्रामीण भागातून आलेली आहे। म्हणजे माझं बालपण एकदम ग्रामीण भागातच गेलं, 12वीपर्यंतचं शिक्षण तिथे झालं। पण माझे वडील जे होते ते खूप छान गाणं म्हणायचे आणि आम्हाला भावंडांना ते म्हणूनही दाखवायचे आणि त्यामुळे गाण्याची आवड निर्माण झाली। अगदी बालवयापासून म्हणजे 5 वर्षापासूनच वडिलांकडून ते सगळे गाणे शिकत होतो। त्यावेळेला टेप रेकॉर्ड वगैरे असं काहीही नव्हतं घरी, पण वडील जे म्हणायचे ते ऐकून ऐकून शिकायचं आणि हळूहळू मग ती आवड वाढत गेली। पण खेडेगाव असल्यामुळे तिथे जास्त काही पुढे काही करता आलं नाही। त्यानंतर मग लग्न झालं आणि मग लग्नानंतर शहरात आल्यावर थोडं बघितलं, स्पर्धा बघितल्या किंवा शहरातलं थोडंसं वेगळं वातावरण मिळालं। त्यावेळेला वाटायचं की आपण पण गायलं पाहिजे। म्हणजे आवड तर होती, छंद होता, सगळं होतं, पण पुढे कसं जायचं
त्यामुळे 2-3 वर्ष त्याच्यातच गेली. मग नंतर हळूहळू असं वाटलं की शिक्षणाला सुरुवात करावी आणि मग नूतन मराठा कॉलेजमधून मी BAला ॲडमिशन घेतली आणि त्या ठिकाणी गॅदरिंग वगैरे व्हायचं हे मी कधी आयुष्यात बघितलेलं नव्हतं. बरं बरं. पण तिथे तुम्हीच होते. तर मी तुमच्यासमोर एक गाणं सादर केलं. तुम्ही म्हटले तू एकदा गॅदरिंगमध्ये गाऊन बघ. मग मला त्यावेळेला खूप हे वाटलं की मी गाणं कसं सादर करणार, कारण आयुष्यात कधीच स्टेज बघितलेलं नाही. फक्त गाणं गुणगुणायचं एवढाच छंद होता. पण मग ज्यावेळेस तुम्ही मला थोडं प्रोत्साहन दिलं, मॅडम आहेत तुमच्या मिसेस देशमुख मॅडम, त्यांनी पण मला थोडं प्रोत्साहन दिलं आणि मग मी पहिल्यांदा स्टेजवर गाणं म्हटलं. त्यावेळेला खूप मनामध्ये धडधड होतं आणि अंग पण थरथर कापत होतं, कारण की कधीही स्टेज बघितलेलं नव्हतं आणि पहिलं गाणं सादर केलं. त्यासाठी मला घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला की तू गाऊ शकतेस, तू म्हणू शकतेस, करून बघ. तो पहिला प्रयत्न होता. पण ज्यावेळेला मी गाणं सादर केलं त्यावेळेला सगळ्यांनी खूप दाद दिली आणि पूर्ण कॉलेज शांत झालं होतं गाणं ऐकून. आणि गाण्यानंतर सरांनी जे माझ्याबद्दल जे उद्गार काढले ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही. त्यावेळेला मला वाटलं की खरंच मी चांगलं गाणं गाऊ शकते. म्हणजे माझी ओळख त्यावेळेलाच गाण्याशी झाली की मी चांगलं गाणं गाऊ शकते. म्हणजे नेमकं त्या टप्प्यावर गॅदरिंगच्या निमित्तानं गाणं सादर करत असताना आपण गाऊ शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला. बरं, मग ते गाणं आठवतंय? हो सर, आठवतंय. जरूर आमच्या सगळ्या मित्रांना ते ऐकायला जरूर आवडेल. ते गाणं 1942 लव्ह स्टोरी या पिक्चरमधलं होतं. बरं 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 बरं. कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं आणि R.D. बर्मन यांचं संगीत असलेलं माझं खूप आवडतं गाणं होतं आणि मी तेच गाणं सादर केलं होतं. बरं बरं. त्याच्या 2 ओळी म्हणून दाखवते. होय. दिल ने कहा चुपके से ये क्या हुआ, चुपके से क्यों नहीं लग रहे हैं ये धरती गगन, मैंने पूछा तो बोली ये पगली पवन. दिल ने कहा चुपके से प्यार हुआ, चुपके से. वा, खरंच सुरेल. म्हणजे प्रारंभ अशा मैफलीचा जे गप्पाष्टक आपलं आहे असं सुरेल छान सुरुवात झालेली आहे. पण मग नेमक्या आता कविता कृष्णमूर्तींचं मगाशी ती झलक आपण गाण्याची ऐकवली. अशाच लता मंगेशकर वगैरे वगैरे नेमक्या आवडत्या गायिका कोणत्या? आवडत्या गायिका म्हटलं तर लता मंगेशकरच आहे, कारण त्यांचे गाणे लहानपणापासून खूप ऐकलेले आणि तोंडीपाठ भरपूर गाणे म्हणजे सांगताच येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचा प्रभाव जास्त पडला गाण्यावरती. त्यांचे गाणे ऐकूनच मोठे झालो असं समजा. आणि म्हणजे जेव्हा आधी सुरुवातीला तर रेडिओ टेप रेकॉर्डर वगैरे नव्हतं, पण ज्या वेळेला 9वी-10वीला गेलो त्यावेळेला घरात टेप रेकॉर्डर आला आणि मग आल्यानंतर सगळे लता दिदींचेच गाणे होते, जुने गाणे, मोहम्मद रफी, किशोर कुमार, लता मंगेशकर. त्यामुळे त्यांचाच प्रभाव जास्त पडला गाण्यावरती. मग कोणत्या कोणत्या संस्थांशी या केवळ गाण्याच्या आवडीमुळं, या छंदामुळं आणि उत्तम हे जे कौशल्य आहे सादरीकरणाचं सुद्धा, तर त्याच्यामुळे तुम्ही जोडल्या गेलेले आहात? कारण मला तरी एकच नाव असं समोर दिसते की तुम्ही चांदोरकर प्रतिष्ठानमध्ये पण तिकडे हजेरी लावतात, दुसरीकडे परिवर्तनसारख्या संस्थांमध्ये तुम्ही तिकडे स्टेज शेअर करतात आणि सुरसंगम असेल किंवा अन्य संस्थांशी पण तुमच्या सगळी बांधिलकी आहे, जोडल्या गेलेल्या आहेत. तर काय सांगाल? सर, माझी सुरुवात म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी गाणं शिकायला सुरुवात केली त्यावेळेला माझ्या पहिल्या गुरु ज्या होत्या त्या विशाखा देशमुख यांच्याकडे मी शास्त्रीय संगीत म्हणजे गांधर्वच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली. त्यांच्याकडूनच माझं गाणं खरं सुरू झालं. आणि मग त्यानंतर हळूहळू त्यांच्या माध्यमातूनच काही स्पर्धा, गोदावरी,
संगीत महाविद्यालय तिथल्या काही स्पर्धा, भावगीत स्पर्धा, सुरभी महिला मंडळ तिथल्या स्पर्धा आणि त्या स्पर्धांमध्ये मी त्यांच्या मार्गदर्शनाने भाग घेत होती आणि मला यश पण मिळत गेलं. म्हणजे प्रत्येक स्पर्धेत मला पहिलं बक्षीस मिळालं. दादर माटुंगा स्पर्धेसाठी माझ्यासाठी ते खूप मोठं होतं. ती स्पर्धा मी इथे पण जिंकली आणि मुंबईला पण माझं त्यासाठी सिलेक्शन झालं होतं. इथली प्राथमिक फेरी? हो, ही फेरी करून मग पुढे मुंबईला. त्यानंतर आपल्या नूतन मराठा कॉलेजमधूनच सह्याद्री अंताक्षरीसाठी निवड झाली आणि त्यात पण उपांत्य फेरीपर्यंत मी पोहोचली. म्हणजे मी एकटीच, जो आपली पूर्ण टीम गेलेली होती त्याच्यातनं पोहोचली. म्हणजे ते आयुष्यातले खूप यशाचे टप्पे होते जे मी हळूहळू पार करत होती. आणि मला वाटतं त्याचं प्रशांत दामले, हो, प्रशांत दामले होते, सूत्रसंचालक त्या कार्यक्रमाचे ते होते आणि मॅडम पण होत्या सोबत आमच्या. खूप छान अनुभव होता आणि त्यातूनच थोडी ऊर्जा मिळत गेली की आपण पण काहीतरी चांगलं करू शकतो. आणि मग हळूहळू स्वरवेदशी ओळख झाली. 2010 पासून स्वरवेदशी जुडलो. मग त्यांच्या माध्यमातून खूप भक्तिगीतं, भावगीतं, पाऊस गाणे वगैरे अशा स्पर्धांबरोबर प्रोग्राम पण करत गेलो. त्यानंतर हळूहळू मग चांदोरकर प्रतिष्ठानशी जुडलो. त्यांचेही खूप कार्यक्रम केले, नांदी सादर केली आम्ही मुंबईमध्ये. अशा प्रत्येक संस्थेशी संबंध आला. त्यानंतर बनकर सरांचा जो आहे सूरसंगीत, त्यांच्यासोबत पण काही प्रोग्राम करण्याची संधी मला मिळाली. आणि आता सध्या तर परिवर्तनशी जोडलेली आहे. परिवर्तनचे तर खूप छान छान कार्यक्रम आम्ही केले. बरं त्याच्याकडे आपण येणारच आहोत. पण परत मग हा जो दैवी आवाज आहे आणि तुमच्या आवडत्या गायिका साक्षात म्हणजे काय सूरसम्राज्ञी, नंतर भारतरत्न, अगदी सगळ्याच ठिकाणी त्यांचं रेकॉर्ड ब्रेकच आहे. सगळ्या किती गाणी, किती प्रकारची. पण अभिजात संगीत आणि लता मंगेशकर हे पण कुठेतरी घट्ट असं नातं आहे. तर त्या अभिजात शास्त्रीय संगीताची बैठक असलेलं तुमच्या आवडीचं लता दिदींचं एखादं गाणं, त्याची झलक आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. शास्त्रीय संगीतातलंच एक आवडतं गाणं म्हणते. बैया ना धरो ओ बलमा, बैया ना धरो ओ बलमा, बैया ना धरो ओ बलमा, ना करो मोसेरा, बैया ना धरो ओ बलमा. वा, छान. आणि मला वाटतं अशा जे अवघड आणि शास्त्रीय बैठक असलेल्या गाण्यांमुळेच तुम्ही सर्वच आता प्रथितयश आणि आघाडीच्या संस्थांशी जोडल्या गेलेल्या आहात. मग थोडक्यात मागणी वाढत चालली आहे असं म्हणायला हरकत नाही, नाही का? बरं, बघ, वर्तमानपत्रांनी चांगल्यापैकी दखल घेतली, माध्यमांनी चांगल्यापैकी दखल घेतली आणि मला आठवतं आहे की पद्मश्री महानोर दादा, नाधो महानोर, त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या त्या सगळ्या प्रांगणामध्ये दिग्गज लोकांच्या समोर, रसिकांच्या समोर आपण गायलेला आहे. तर तो कसा, नक्कीच मला वाटतं समृद्ध करणारा तो अनुभव असला पाहिजे. हो सर. काय सांगाल? खूप छान अनुभव होता. आणि महानोर दादांचे गाणे, त्यांचा प्रवास, तो सगळा जाणण्याची संधी पण मिळाली. वा. आणि त्यांचे काही गाणे पण सादर करण्याची संधी मिळाली. अच्छा. त्यातलंच माझं एक आवडतं गाणं म्हणजे संजय हांडे जे आहेत जळगावचे, आकाशवाणीला होते, त्यांनी संगीत दिलेलं एक गाणं खूप आवडीचं आहे माझं, नादो महानोर. त्यांचं मी प्रस्तुत करते. वा, क्या बात. किती दिस आले गेले रुतलेल्या आठवणी, मुक्या
रुतलेल्या आठवणी झोपडीच्या पोटी आता घर सांगुल लहान त्याच्या खिडकी शिवारा त्याच्या खिडकी शिवारा गाई कुमाराचं गाणं किती दिस आले गेले रुतलेल्या आठवणी. वाह, अप्रतिम. हे त्या सगळ्या खरंच की शब्द म्हणजे शब्दाला मंत्राचं सामर्थ्य असतं असं आपण नेहमी म्हणतो, पण त्याला आपल्यासारख्या तयार गायिका जर त्यात सादर करायला लागल्या तर नक्कीच त्याची उंची वाढते, नाही का? बरं, मग बाथरूम सिंगर्स बरेचसे असतात, हौशी कलावंत असतात, त्यांनाही असं वाटतं की बाबा आपल्याला ग्लॅमर हे सगळं जगात ते अनुभवता यावं, स्टेज शेअर करता यावं, आपलाही चांगल्यापैकी नावलौकिक व्हावा, मराठा पुरस्कार वगैरे सगळे सन्मान आपल्याला मिळावेत. पण हे सोपं नसतं, नाही का? तर अशा हौशी ॲमेट्युअर जे काही आर्टिस्ट आहेत जे तुमच्यासारखं प्रोफेशनल दर्जाचं गाणं गाऊ इच्छितात, त्यांना तिथपर्यंत नेण्यासाठी म्हणून काही टिप्स तुमच्या आता चांगल्यापैकी अनुभव तुमच्या गाठीशी आहे. मला वाटतं 25 वर्षापासून तुम्ही संगीत शिक्षण म्हणजे अध्ययन करतातच आहे आणि स्वतः शिकतात पण आहे तसं. सर, मी फक्त एक सांगेल की ज्याला खरंच आवड आहे मनापासून त्याने थोडी स्ट्रगलची तयारी ठेवली पाहिजे. होय होय. कारण गाणं इतकं सहज नाही आहे की तुम्हाला लगेच प्राप्त होईल. आणि तुम्हाला जर चांगलं गाणं सादर करायचं आहे त्यासाठी तुम्हाला थोडं शास्त्रीय संगीत पण शिकलं पाहिजे. कारण तुम्ही ठीक आहे की तुम्हाला स्वर मिळाले, ताल वगैरे याचं नॉलेज आहे, सगळं आहे, पण थोडं शास्त्रीय संगीताची जोड असली तर ते गाणं आपण चांगल्या प्रकारे सादर करू शकतो. आणि गाण्यामध्ये भाव वगैरे सगळं असतं, तर ते भाव आपल्याला प्रेझेंट करण्यासाठी आपल्याला थोडं संगीताचं नॉलेज असणं, मला तरी असं वाटतं की शास्त्रीय संगीत सुरांचं नॉलेज तुम्हाला असलंच पाहिजे, सप्तसुरांचं. नक्कीच. कारण की तुम्हाला जोपर्यंत कळत नाही की हा सूर आपण कुठला गातोय, त्याच्यात भाव टाकण्यासाठी पण तुम्हाला तो सूर परफेक्ट लावणं गरजेचं आहे. त्यासाठी फक्त गाणं येतं म्हणून गाणं, पण त्याला थोडं शास्त्रीय संगीताची जोड असली, बैठक असली पाहिजे, थोडं त्याचं आपल्याला नॉलेज असलं पाहिजे असं मला वाटतं. शिकलं पाहिजे प्रत्येकाने. खरे 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 म्हणजे त्यावेळेला तुमचं गाणं, आणि त्यासाठी रियाज पण खूप गरजेचा असतो. नक्कीच. मी त्याच्याकडेच ह्याच प्रश्नाकडे येणार होतो की अनेक दिग्गज गायक गायिकांच्या मुलाखतीमध्ये तालमीच्या संदर्भात, रियाजाच्या संदर्भामध्ये प्रश्न केला जातो. आणि मग ते सुगम असो, भक्तिगीत असो किंवा कुठलंही हे अशा पद्धतीचं गायन असो, मग तयारी ही नेहमी महत्त्वाची. म्हणजे पु ल देशपांडे म्हणतात की जर तयारी नसेल तर ऐन वेळेला फजितीचा होतो, नाही का? बरोबर. तर मग तसं होऊ नये म्हणून मग रियाज, तालीम आणि त्याला किती वेळ दिला पाहिजे आणि त्यात सातत्य असणं हे गरजेचं नक्कीच आहे. हो सर. नाही का? नाहीतर मग प्रोग्रामपुरतं तयारी करायची आणि मग आपलं विसरून जायचं किंवा मग थांबायचं कुठेतरी. काय सांगाल सर? हार्डवर्क खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी योग्य गुरुचं मार्गदर्शन पण तेवढंच महत्त्वाचं आहे. करेक्ट. की तुम्हाला रियाज करायचा आहे, पण नेमका काय करायचं आहे हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. तर ते तुम्हाला तुमचे गुरुच सांगू शकतील. म्हणून चांगल्या गुरुचा शोध घेणं हे आपलं काम आहे. जर तुम्हाला चांगलं गाणं येत असेल तर तुम्ही चांगल्या गुरुचा शोध घ्या आणि तुम्हाला ते गुरु मिळाल्यावर आपोआप तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. होय, खरे खरे. नाहीतर मग ज्यांचं म्हणजे मार्ग स्वतःचा चुकलेला असतो असे मार्गदर्शक लाभतात. तर तुमच्या या सगळ्या टप्प्यावर ह्या जर्नीमध्ये तुम्हाला चांगले गुरु लाभत गेले, पथदर्शी त्यांचं मार्गदर्शन मिळालं, गायडन्स मिळाला आणि त्यामुळे ही सगळी वाटचाल अशी छानपैकी चालू आहे, नाही का? तर तुमच्या बकेट लिस्टमध्ये अनेक गोष्टी असतील की आपण हे करूया या क्षेत्रामध्ये, की अजून आपल्याला खूप शिकायचं आहे, पुढे जायचं आहे. आणि जळगावसारख्या
खानदेशातल्या ह्या सगळ्या याच्यामध्ये नाही म्हटलं तरी संगीत क्षेत्र तसं फार काही पुढे गेलं नाहीये. असं नाही आहे. मेट्रो सिटीज मुंबई पुण्याच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर त्यासाठी काय करता येईल? म्हणजे आता तुम्ही स्वतः पण गुरु आहात, शिक्षिका आहात नाही का, आणि एवढं एक्सपिरियन्स्ड तुम्ही आहात, बऱ्यापैकी समृद्ध असा अनुभव तुमच्या पाठीशी आहे. तर काय नेमकं केलं पाहिजे की जेणेकरून आता मला वाटतं सुरसंगम नावाची जी संस्था आहे ती अशा सगळ्या गायन क्षेत्रातील संगीत क्षेत्रातील लोकांना, समविचारी लोकांना एकत्रित आणून इथले लोक बाहेर गेले पाहिजे आणि बाहेरचे लोक इथं आले पाहिजे आणि एक चांगलं गाणं आणि त्याच्यात सांगीतिक कार्यक्रम उपक्रम हे सातत्याने यशस्वीपणाने संपन्न झाले पाहिजे असा विचार तिथून पुढे आला. तर तसं काही करता येईल का? तुम्ही काय सांगू शकाल? सर मी हेच सांगेल की जर गाण्याची आवड आहे तर तेवढा तसा प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून दिला पाहिजे. त्यासाठी आता जेवढे आहेत म्हणजे आपल्याकडे जेवढा अनुभव येतो आपण दुसऱ्या पिढीला तर देतोच आहे. तर त्यासाठी सगळ्या कलाकारांनी एकत्र येऊन पुढच्या पिढीसाठी अशा संस्था उत्पन्न केल्या पाहिजे जेणेकरून नवीन येणाऱ्या मुलांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना स्टेजवर गाण्याची संधी मिळेल. कारण संधी मिळाल्याशिवाय ते स्वतःला प्रस्तुत नाही करू शकत असं मला वाटतं. आणि चांगले गुरु, मी मगाशीच म्हटलं की चांगल्या गुरूंचं मार्गदर्शन असेल तर नक्कीच पुढे जायसाठी आपल्याला मदत होऊ शकते. बिलकुल बिलकुल. चांगले गुरु, चांगली स्कूल, चांगली आणि योग्य वेळी संधीचं सोनं करण्यासाठी असलेली आपली मानसिकता. आणि मला सांगा की म्हणजे गॅदरिंग असेल किंवा युवारंग सारखे यूथ फेस्टिवल्स असतील की तिथं सुद्धा गायन प्रकारासाठी वेगवेगळ्या स्पर्धा शास्त्रीय केल्या जातात. तर त्याच्यामध्ये पण काही सुधारणा हव्यात का? कारण आता नाही म्हटलं तरी स्पर्धक कलावंत म्हणून सुद्धा तुमचा सहभाग असणारच आहे, होता पण. तर काय सांगाल त्याच्याबद्दल? हेच की आता एखाद्या स्पर्धेसाठी जर तुम्हाला गायचं आहे किंवा काय तेवढी तुमची तयारी पण असली पाहिजे. बरं. आणि प्रत्येकाला एक चांगली संधी देण्यासाठी म्हणजे चांगली संधी देण्यासाठी तिथल्या संस्था पण तेवढ्या प्रभावी असल्या पाहिजे. कारण की काय मुलांकडची जी कला आहे ती प्रस्तुत करण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन, त्यांना पाहिजे हवी तेव्हा ती संधी मिळवून देणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता आपण बघतोच की रियालिटी शो एवढे झाले आहेत. करेक्ट. त्याच्यातनं पण मुलं खूप पुढे जात आहे. त्यासाठी आई वडिलांचं योगदान वगैरे सगळं आहे, पण त्याच्यामध्ये पण पारदर्शकता असली पाहिजे. म्हणजे ज्याच्यामध्ये खरंच कला आहे ती ओळखून त्याला पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे प्रत्येकाने. अगदी बरोबरच आहे. बरं बघ, आता आईवडिलांचा तुम्ही अगदी अभिमानानं उल्लेख केला. मगाशी वडील गायचे आणि त्यांच्यासोबत पण तुमची गाणी पाठ झाली वगैरे आणि ती ओल्ड इज गोल्ड, ओल्ड सॉंग्स त्यांना आवडायचे असं तुम्ही तुमच्या माहितीत सांगितलेलं आहे. पण हे सगळं असताना आठवणींचा अल्बम जर आपण ओपन केला तर मला आठवतं की अगदी तुमच्या लहानग्या मुलीला तुम्ही सोबत आणायचे आणि जो स्ट्रगल असतो, मी खास आपल्या रसिक मित्रांना सांगेन की छोट्याशा मुलीला सोबत मग ती कधी खांद्यावर झोपलेली असायची, कधी रडत असायची आणि असं असताना सुद्धा ते गाणं शिकण्याची जी आतला आवाज आहे, जी ती जिगर आहे ती सांभाळून ठेवणं फार महत्त्वाचं असतं. तर तसं काय सांगाल नेमकं? काय काय करायला लागतं? का सोपं नसतंय? सर आतूनच असलं पाहिजे ते की मला करायचंय. म्हणजे ते आपल्याला आपोआपच कळतं की मी हे करू शकते. आणि सर संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात खूप असतो, पण तुमची आवड जोपासण्यासाठी तुम्हाला स्वतःच संघर्ष करावा लागेल. कोणीही मदत करत नाही. तुम्ही स्वतः जेव्हा उभं राहत नाही, स्वतःसाठी स्वतःलाच उभं राहावं लागेल. आणि मी तसंच केलं, कारण मला माहीत होतं की आपल्याला काहीतरी करायचं आहे, वेगळं करायचं आहे आणि आपला संसार आहे, सगळ्या गोष्टी सांभाळून करायचं आहे. म्हणून त्या पण गरजेच्याच आहे, पण त्याच्याबरोबर आपली आवडसुद्धा जोपासायची आहे. आणि त्यासाठी चांगले लोक पण आपल्या आयुष्यात येणं गरजेचं आहे. जसं माझ्या आयुष्यात खूप चांगले लोक मला मिळाले, म्हणजे ज्यांनी मला प्रोत्साहन दिलं की नाही तू करू शकते.
आणि वेळोवेळी मला मदत केली. मी तुमच्या घरी पण घेऊन यायची मुलीला प्रॅक्टिस करायला, मॅडमजवळ घेऊन यायची. पण एक जिद्द होती की नाही आपल्याला काहीतरी करायचं, MA करायचं आहे, संगीत शिकायचं आहे. कधीच कल्पना नव्हती केली की मी आज जिथे आहे तिथे पोहोचेल, कल्पना नव्हती केली. पण परमेश्वर नेहमी सोबत असतो. आपण जर खऱ्या मनाने प्रामाणिकपणे प्रयत्न केले एखाद्या गोष्टीसाठी तर मला असं वाटतं यश नक्की मिळतं. तिकडे जायचं आहे की फॅमिली सपोर्ट फार महत्त्वाचा नाही का. तो कणाच असतो. तर मिस्टरांबद्दल आपल्या सासूबाई असतील, फॅमिली मेंबर्स, त्यांनी कसं सकारात्मक असं सगळं पाठिंबा किंवा मग तुम्ही कन्व्हिन्स केलं का? कारण मधला जो गॅप होता, लग्न झाल्यानंतर काही लगेच गाणं शिकायला नाही मिळालं किंवा लगेच गायला नाही मिळालं नाही का. मग तेव्हा ते संयम राखून त्यांना हे लक्षात आणून देणं की बाबा हिला चांगल्यापैकी हे गाता येतं, हा छंद आहे आणि हिच्या पाठीशी आपण उभं राहूया. हे जे आहे हे केव्हा आलं टप्प्यावर आणि त्यासाठी काय करायला लागलं? सर लग्नानंतर म्हणजे मला गाणं खूप छान येतं हे सगळ्यांना माहीत होतं की गाणं म्हणते. बरं 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 बरं. पण ठीक आहे बा म्हणते असं. पण माझी आवड होती म्हणून मला वेळ मिळाला तेव्हा मी माझी आपल्या वरती गच्चीवरती जाऊन रोज गाणं गात असायची. त्यामुळे घरच्यांना माहित होतं की हिला आवड आहे बुवा. आणि मग अचानक एका कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तर त्या कोर्समध्ये एक गाण्याची स्पर्धा होती. ते विशाखा देशमुख मॅडमच होत्या. तर त्यांनी सांगितलं की तू घे, पार्टिसिपेट कर. मी त्या गाण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. ते काही खूप मोठं स्टेज नव्हतं, पण असंच छोटंसं गाणं म्हणण्याची मला संधी मिळाली आणि त्या स्पर्धेत मला पहिलं बक्षीस मिळालं. आणि ते बक्षीस घेऊन ज्यावेळी मी घरी आली तर घरच्यांना खूप आनंद झाला. सासूबाईंना, सासऱ्यांना खूप, म्हणजे त्यांना खूप आश्चर्य वाटलं की एवढं मोठं बक्षीस तू घेऊन आली. आणि ते मोठं असो छोटं असो पण सगळ्यांना खूप आनंद वाटला त्या गोष्टीचा. तेव्हा सगळ्यांना वाटलं की हिला काहीतरी आवडतं आणि करू शकते, उभे राहिले. आणि मग विशाखा मॅडमकडे माझं गाणं सुरू झालं. त्यासाठी खूप स्ट्रगल होता. म्हणजे मी खूप लांबपर्यंत त्यांच्या घरी पायी जायची. पण जिद्द होती आणि घरच्यांचा सपोर्ट पण होता. आणि तसंच मी त्यांच्याकडे विशारदचं शिक्षण केलं. आणि मग तिथूनच वाटचाल सुरू झाली. तर घरच्यांचा खूप सपोर्ट होता. म्हणजे त्यांनी असं कधी नाही तुझी आवड आहे तर तू कर असं म्हणून, त्यांचे तर खूप म्हणजे आभारच आहे की त्यांनी मला कधीच नाही म्हटलं नाही. आणि म्हणून मी आज जे काही आहे ते करू शकले. खरंच आहे. म्हणजे आपल्या फॅमिली सपोर्ट असल्याशिवाय हे शक्य नव्हतं. होय होय. फॅमिली असेल, आपले गुरु असतील, म्हणजे यांचं योगदान नक्कीच महत्त्वाचं असतं. आणि ते असल्यामुळेच आपण असतोय. या इथवरचा जो वाटचाल आहे, प्रवास आहे, तर त्यांच्यामुळेच शक्य होतो. बरं, मग ह्या सगळ्या याच्यामध्ये स्पर्धा गाजवल्या, स्टेज गाजवलं, प्रोफेशनल सिंगरपर्यंत आपली मजल गेली. ह्या सगळ्या याच्यात आपल्या कॉमन धागा नेहमी आहे कलाकारांच्या याच्यात की जळगाव आकाशवाणी. खूप आकाशवाणीमुळे आपल्याला शिकायला मिळतं, मिळालेलं पण आहे. तर काय सांगाल? जळगाव आकाशवाणीशी माझा संबंध तसा म्हणजे सुगम गाण्याची स्पर्धा होती. तर त्यासाठी मी संजय हांडे सरांकडे गाणं शिकली, म्हणजे सुगम संगीत. तर त्यांनी खूप सपोर्ट केला आणि खूप छान गाणं शिकवलं. आणि त्यातूनच मी आकाशवाणी ऑडिशन दिली होती. आणि पहिल्याच ऑडिशनमध्ये मला यश पण मिळालं. त्यानंतर आकाशवाणीवर बरेच कार्यक्रम झाले. त्या कार्यक्रमांमधून पण खूप शिकायला मिळालं, प्रोत्साहन मिळालं. आणि छान छान गाणे गाण्याची संधी पण त्या माध्यमातून मला मिळाली. आणि तो एक हे मिळाला की आकाशवाणी कलाकार हा एक रिकग्निशन. ते खूप छान छान वाटतं. छान. बरं, मग आपल्या ह्या खरं तर ह्या छान रंगलेल्या गप्पा संपून असं मनापासून वाटतं, पण कुठेतरी वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला थांबायला लागेल. अंजलीजी, मला सांगा की फक्त लता मंगेशकरांचीच गाणी आपण गातात की रसिकांकडनं समोर जे काही फरमाईश होते, आता ऑर्केस्ट्रामध्ये गायचं म्हणजे काही साधी गोष्ट नसते, तर तिथं वेगवेगळे दर्दी लोक असतात, तर कशा पद्धतीची फरमाईश होते आणि अजून कोणती गाणी तुम्ही, आणि त्याच्यानं आपण एक छान
ह्या मैफिलीची ह्या गप्पांची सांगता आपण त्या गाण्याने करू. सर एक गोष्ट आवर्जून मला सांगावीशी वाटते की मी लता मंगेशकर यांची गाणी ऐकून शिकत होती, पण त्यासाठी मला माझे जे गुरु आहे संजय पत्की सर यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं. बरं 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 बरं. त्यांनी मला खूप छान म्हणजे शास्त्रीय संगीताची चांगली ओळख त्यांच्याकडून मला मिळाली. त्यांच्याकडून आग्रा घराण्याची मी गायकी शिकली, त्यामुळे मी इतर गायकांचे पण गाणे ऐकायला लागली आणि इतर गायकांचे पण गाणे मला आवडायला लागले आणि मी ते पण गाण्याचा प्रयत्न केला. म्हणून सरांनी मला खूप छान मार्गदर्शन केलं. म्हणजे तिथेच खरे गाण्याची ओळख, सुरांशी खरी ओळख मला तिथून झाली. खऱ्या गायकीची ओळख तिथून झाली आणि मग तिथून वेगवेगळ्या याच्यात आपण कशा प्रकारे गाणं सादर करायचं हे मार्गदर्शन सरांकडून मिळत गेलं आणि तो मोलाचा दगड आहे माझ्या आयुष्यातला. म्हणजे की तिथूनच खरं माझ्या चांगल्या वाटचालीची सुरुवात सरांच्या गायकीपासूनच झाली. अच्छा अच्छा अच्छा, त्यांच्या मार्गदर्शनामुळे. बरं, मग कुठलं गाणं ऐकवणार या आपल्या या सगळ्या गप्पांची सांगता करण्यासाठी? एक संत ज्ञानेश्वरांची रचना आहे अभंग. अभंग. वाह वाह, क्या बात, जरूर. विश्वाचे आर्ता माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्ता माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, अवघेची झाले देह ब्रह्म, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले, आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माये, गे माये विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. वा 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 वा, बढिया. अतिशय प्रासादिक असं अशी सांगता आणि सुरेल अशी मैफल. एका मित्रांनो, आपण जिगरबाज गायिकेशी गप्पा मारत होतो. मला असं वाटतं रसिक मित्रांनो, मॅडमने दिलेला हा जो सल्ला आहे तो आपल्या हौशी कलावंतांसाठी नक्कीच लाख मोलाचा आहे मला. आणि ह्या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स तयार होत असताना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी, लौकिक निर्माण करण्यासाठी मॅडमसारखं प्रवास आपल्या सगळ्यांचा होणं गरजेचं आहे. मॅडम, आपण आलात आणि अत्यंत व्यस्त आणि व्यग्र अशा सगळ्या स्केड्यूलमधनं आपण छानपैकी आपल्या आठवणी आणि ही जी वाटचाल आहे एकूणच ती शेअर केलेली आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मल्हारच्या अख्ख्या टीमच्या वतीनं मनापासून आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. सर्वप्रथम मी हॉबी डू बी डू या मल्हार कम्युनिकेशन यांचं खूप आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली. आणि सगळ्यांना आवाहन करते की जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन कलाकारांना इथे येण्याची संधी मिळेल आणि त्यांना अजून काही नवीन करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.